तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा अमोल. 18 ते 25 वयोगटातील जेवढे पण पोरं आहे समजा, माझ्या वयाच्या छोटे मोठे जे पण वयोगटातील पोरं मित्रपरिवार असेल समजा, त्यांच्यामध्ये काही चालू माहिती सध्या. आता आपण जी गाडीला आहे ना, आपण डायरेक्ट खेळणं म्हणून वापरला जातो. आणि गाडीवर बसल्यानंतर आपण ना त्या स्पीडची ना डायरेक्ट लिमिटसुद्धा पाहत नाही. एवढे स्पीडनं जोरात गाडी चालवणं, आपल्या मित्रासोबत रेस लावणं, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे. हे काय म्हणतो मी आता, याचं कारण पण तुम्हाला सांगतो. काल काय झालं माहिती का, मी जे आहे ना 8 वाजता संध्याकाळी आपल्या शेंद्र्यामध्ये म्हणजे चाललो होतो आपल्या कुंभेफळ फाट्याकडं. पण काय माहिती का, स्कोडा कंपनीच्या गेटजवळ एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला आमच्या डोळ्यासमोर. तर तुम्हाला काय सांगू, त्याचे व्हिडिओ वगैरे लावतो मी समोर. तर त्या पोराच्या ना अक्षरशः असं पाय तुटला, एकाचं डोकं फुटलं, एवढं रक्त सांडलेलं होतं ना भयान. डायरेक्ट असे हात थर कापत होते. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती का, लोकांनी तिथं डायरेक्ट असे कॅमेरे घेऊन उभे होते. मदत करायला कोणीही पुढं जात नव्हतं. आता आमच्या एरियामधले जवळपास जेवढे पण होते समजा, मी ज्यावेळेस आमच्या हातानं त्याला गाडीमध्ये टाकलं आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये असे हात थर कापत होते माहिती का. एवढं रक्ताने तो भरलेला होता. एवढं असं म्हणजे मला आहे ना अर्धा तास सुचत नव्हतं, एवढं खतरनाक ॲक्सिडेंट होतं. तेव्हा पहिली वेळेस मी माझ्या आयुष्यात पाहिलं. आणि त्यावेळेस मला एक गोष्ट समजली का, गाडी जे आहे ना ते खेळणं नाही आहे, तर एक जपूनच वापरा. कारण की आपलं घरी ना कोणीतरी आपली वाट पाहत असतं, आपले आई, आपले वडील. त्यामुळे ना मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, गाड्या जपूनच चालवा. जय महाराष्ट्र. काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे.